इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 15 जुलै 2026 रोजी साई मंदिर ते जवाहरनगर मार्गावर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी लालू प्रसाद अरविंद यादव वय 29 राहणार कोरोची याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून 2,28,000 रुपयांची गोवा बनावटीची दारू, 3 लाख रुपयांची स्कोडा रॅपिड कार आणि 12,000 रुपयांचा सॅमसंग S23 मोबाईल असा एकूण 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा कर चुकून आणि कोणताही वैध परवाना नसताना दारूची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करत आहेत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.